वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन। राष्ट्रीय महामार्ग 48 वरील होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सदर बैठकीकरिता माननीय खासदार राजेंद्र गावित साहेब, माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार, पोलीस उप आयुक्त पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा काशीमीरा वसई व विरार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मीरा भाईंदर वसई विरार, महानगरपालिकेचे प्रतिनिधी, आरटीओ अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महामार्गाचे काम करणारे ठेकेदार तसेच मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले। 1. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे व्हाईट टोपिंगचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला पोलीस निरीक्षक वसई वाहतूक विभाग यांनी सुचविलेल्या ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग करून द्यावे। 2. महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील खड्डे प्राधान्याने दुरुस्त करणे, बेकायदा पार्किंग केलेली वाहने हटविणे व महामार्ग प्राधिकरणाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविणे इत्यादी कार्यवाही NHAI च्या अधिकाऱ्यांनी त्वरित सुरू करावी। 3. महामार्गावरील खानिवडे टोल नाका ते घोडबंदर या वाहिनीवर व्हाईट टोपिंगचे काम सुरू असताना वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी सुमारे 120 वार्डन भारतीय NHAI यांचे कंत्राटदार यांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनेप्रमाणे कर्तव्यावर नेमावे। 4. महामार्गावरील काम एकाच वेळी अनेक ठिकाणी सुरू न करता 1 किंवा 2 ठिकाणी कामे पूर्ण करून त्यानंतर सलग काम करण्याबाबत NHAI च्या अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात। 5. महामार्गावरील डेब्रिज इतरित्र हलवण्याकरिता संबंधित महानगरपालिका क्षेत्रामध्ये जागा महानगरपालिका आयुक्तांनी उपलब्ध करून द्यावी व महामार्ग प्राधिकरणाने त्वरित महामार्गावरील संबंधित ठिकाणी हलवावे। 6. महामार्गावरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी ओव्हरब्रिज किंवा अंडरपास बनविण्याबाबत तसेच त्याबाबत अन्य उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या। 7. NHAI ने त्यांचे कंत्राटदार करून महामार्गावर ज्या ठिकाणी दुभाजकास नव्याने कट करण्यात आले आहेत ते कट कायमस्वरूपी बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्याबाबतच्या सूचना दिल्या।